जय जिजाऊ बांधवांनो, मी पोहोचलो होतो ब्लेसिंग बॅकेट्स हॉल नांदेड या ठिकाणी. हॉल कसा आहे हेही तुम्हाला दाखवावं म्हटलं तर हॉलमध्ये एंट्री करतानाचा हा हॉलचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा साक्षगंध सोहळा होता. साक्षगंध सोहळ्याचं अँकरिंग माझ्याकडं होतं आणि आजचे वर होते रोहित. हे सहाय्यक अभियंता या जबाबदारीच्या पदावरती सामाजिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य येथे ते कार्यरत होते आणि त्याचबरोबर आजच्या वधू होत्या चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षणी प्रगती या उपशिक्षण अधिकारी म्हणून नुकत्याच त्यांची निवड झालेली आहे आणि सध्या त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. तर मग चला हॉलमध्ये आल्यानंतरचा हा परिसर तुम्हाला दाखवतो आहे. तिसऱ्या मजल्यावरती हा हॉल होता. लिफ्टने मी वरती आलो. वरती आल्यानंतर सर्व डेकोरेशन आणि चेअर वगैरे लावल्या गेलेल्या होत्या आणि मी तिथं पोहोचल्यानंतर म्हणजे पाहुणे तर आलेले नव्हते, कारण पाहुण्यांच्या अगोदर आपल्याला तिथं पोहोचणं असतं. म्हणून मग चला म्हटलं ह्या हॉलचं स्टेज डेकोरेशनचं तुम्हाला सर्व काही डिझाईन आणि शूट करून दाखवावं आणि शूट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ड्रेसिंग वगैरे चेंज करून मी बाहेर आलो, की लगेच पाहुणेही त्या ठिकाणी पोहोचले होते आणि या ठिकाणी बफे जेवणाची व्यवस्था होती आणि जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच मग तिथे मी एक शूट काढला आधी आणि पुढं आलो तर या 2 मुली होत्या, त्या की आलेल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार होत्या. तिथे त्या हॉलच्या समोर मुली होत्या आणि मग मध्ये हॉलमध्ये आल्यानंतर हे सर्व पाहुणे मंडळी तिथे पोहोचलेली होती आणि पाहुणे मंडळी पोहोचली म्हटलं की आपणही स्टेजकडे जाणं हे गरजेचं आहे आणि मग काय स्टेजकडे निघालो. स्टेजजवळ आल्यानंतर स्टेजवरती पोहोचतो आणि आपण पाहत आहे की ही सर्व मंडळी आणि मग काय आहेर चढवायला सुरुवात झाली. आहेर देणं-घेणं सुरू झाली. दोन्हीकडच्या पाहुण्यांची आहेर चढवायला सुरुवात झाली. मग मध्ये स्टार्टर घेऊन तिथे काही म्हणजे त्या हॉलची म्हणजे वेटर्स मंडळी होती ती काही स्टार्टर्स घेऊन सर्व पाहुण्यांपर्यंत पोहोचत होती. पण माझ्यापर्यंत एकही स्टार्टर आलं नव्हतं, कारण मी स्टेजवरती होतो. खाणार कसं आणि त्यांनी म्हणजे ज्यूस एक बनवलं होतं, ते पिणार कसं? त्याच्यामुळं मी काही ते गेलोच नाही त्याच्याकडे. म्हणलं बघू नंतर, कारण मी घरून निघालो होतो सकाळी 7च्या देवगिरी एक्सप्रेसनं आणि मला तिथं पोहोचल्यानंतर नाश्ता करायला वेळ भेटलाच नाही आणि त्यानंतर वधूवरांचं आगमन तिथे झालं. वधूवरांच्या आगमनाच्या वेळी आपण पाहू शकता हे सुंदर डेकोरेशन त्या हॉलमध्ये करण्यात आलं होतं. हॉल पूर्ण एसी हॉल होता. सर्व जी पाहुणे मंडळी होती ती म्हणजे 2 अधिकाऱ्यांचं लग्न म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे कशी मंडळी असेल आणि तिथे मग काय माझा मित्र कपिल भेटला. कपिलसोबत बोललो आणि जेवायला मी सुद्धा ताट घेतलं आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं होतं ते सोपानराव त्यांच्याशीही संवाद साधला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हे एक शूट वधूवरांसोबत घ्यावं हे असं नक्की वाटलं आणि हे सोपानराव ज्यांनी मला आमंत्रित केलं होतं त्यांचे मनापासून धन्यवाद.